तर महायुतीचे सरकार नमले, शालेय अभ्यासक्रम बदलण्यात आलेला आहे। आता पहिलीपासून 3 भाषेची सक्ती नसणार आहे। तर त्रिभाषा सूत्रावरून चांगलीच टीका महायुती सरकारवर झाली होती आणि त्यानंतर आता अखेर महायुतीचं सरकार नमलं असं दिसतंय। तर महायुती सरकार नमलं असल्याचं पाहायला मिळतंय। त्रिभाषा संदर्भातला जो निर्णय घेण्यात आला होता याआधी GR रद्द करण्यात आला होता, मात्र कोणतंही लेखी पत्र या संदर्भात समोर आलेलं नव्हतं। मात्र आता ही महत्त्वाची बातमी समोर येते आणि आपल्यासोबत अभ्यासक श्रीपाद भालचंद्र जोशी हे जोडले गेले आहे। श्रीपादजी, एक महत्त्वाचा आता ही बातमी समोर येते, महायुतीचं सरकार नमलंय। त्रिभाषा संदर्भात जी काही चर्चा सुरू होती ती आता मागे घेण्यात आली आहे। मुद्दा असा आहे की ही किती काळासाठी मागे घेण्यात आली आहे, कारण जाधव समिती रद्द करा असं आम्ही म्हणतोय स्थापन झाल्यापासून, ती रद्द केलेली नाही। त्यामुळे त्या समितीच्या आडून पुन्हा तिसरी भाषा सक्तीची होण्याचा धोका संपलेला नाही आणि त्याच्या आडून हिंदी सक्ती पुन्हा परतण्याचा धोका कायम आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जाधव समिती ज्या मुलाखती देत सुटलेली आहे सध्या नरेंद्र जाधव यांच्या, आणि सगळे जे मोठमोठे पानभर त्यांच्या मुलाखती येत आहेत, ज्या समितीला ज्या तथाकथित तज्ज्ञाला, ते त्याकडे तज्ज्ञच नाही आहेत, पण जी काही समिती नेमली आहे अजून त्या समितीमधले सदस्य जाहीर झालेले नाहीत कोण तज्ज्ञ आहेत ते। आम्ही म्हटलं होतं की ते आधी जाहीर करा, आम्हाला कळू देत ना कोण आहेत तज्ज्ञ तुमचे ते। दुसरी गोष्ट की त्या समितीनी ज्याचे ते अध्यक्ष आहेत त्या विषयावर त्यांनी मुलाखती देत का सुटावं? आधी त्यांनी आपली शांतपणे काम करावं ना, सरकारने जे दिलेलं आहे ते त्याचा अहवाल द्यावा, नंतर आम्ही बघू काय अहवाल देतात ते। आता धोका असा आहे की कदाचित सरकार पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाला जाधव समितीकडून येणाऱ्या अहवालाची जी शक्यता आहे त्यामध्ये तिसरी भाषा तिसरीपासून सक्तीची होईल असं एकूण त्या सगळ्या त्यांच्या मुलाखतींचा जो काही निष्कर्ष आहे त्याच्यावरून दिसत आहे। त्यामुळे अद्यापपर्यंत पहिली ते 5वी पर्यंत केवळ 2च भाषा राहतील हे सांगता येत नाही। तो धोका तिसरी भाषा सक्तीचा किंवा हिंदी सक्तीचा अद्यापही टळलेला नाही। SCERTने जो आराखडा दिला अशी बातमी मी आजच वाचली, आत्ताच त्यांना मेल केलेला आहे की तुम्ही जे म्हणताय तो आराखडा तुमची दिलेल्या त्या संकेतस्थळावर उपलब्धच नाहीये, तिथे 24च दिसतोय। त्याची शेवटची तारीख काय, तुम्ही अभिप्राय मागवत आहात, त्यामुळे तुम्ही कुठे जाहीर केली शेवटची तारीख हे जरा कळवा, नाही तर या मेलच्या उत्तरात आम्हाला तो आराखडा तरी पाठवा। तो आता येतो का पाहूया आणि त्याच्यावर काय अभिप्राय द्यायचे हे आपण त्यानंतर बघूया। नक्कीच श्रीपादजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। तर महायुतीचं सरकार नमलेलं आहे। आता पहिलीपासून 3 भाषेची सक्ती नसणार आहे। त्रिभाषा सूत्रावरून महाराष्ट्रात जे रान उठलं होतं त्यानंतर महायुतीचं सरकार नमलेलं आहे। आपल्याला माहिती आहे याच मुद्द्यावरून ठाकरे बंधू देखील एकत्र आले होते। जोरदार टीका आणि जोरदार विरोध सरकारच्या निर्णयाला होत होता, त्यानंतर सरकारचा हा निर्णय।